श्री अष्टावक्र गीता अध्याय 18। श्री अष्टावक्र म्हणाले, जो आत्मा शांत रूप आहे, ज्याच्यात संकल्प विकल्प उत्पन्न होत नाहीत, आणि जो सुखरूप आणि प्रकाश स्वरूप आहे, ज्याच्या स्वरूपाचे ज्ञान होताच जगत भ्रम स्वप्नाप्रमाणे मिथ्या होऊ लागतो, त्या आत्मस्वरूपाला नमस्कार असो। सर्व तऱ्हेची व तऱ्हेने संपत्ती मिळवून मनुष्याला खूप उपभोग मिळतात, पण या सर्वांचा त्याग केल्याशिवाय व त्यांच्याबद्दलची वासना नाहीशी झाल्याशिवाय मनुष्य सुखी होऊ शकत नाही। कर्तव्यजन्य दुःखरूपी सूर्याच्या ज्वालांनी ज्याचे मन भस्म झाले आहे, त्याला शांतीरूपी अमृतधारेच्या वृष्टीशिवाय सुख कसे मिळणार। हे जनका, हे जगत संकल्प मात्र आहे। परमार्थ दृष्टीने आत्म्याशिवाय कुठलीच गोष्ट सत्यरूप नाही। संसार असत्य आहे। जो असत्य रूप संसार आहे तो कधीही सत्य होत नाही, व जो आत्मा सत्य रूपच आहे तो कधी असत्य नश्वर होत नाही। आत्मा सर्वांना सर्वात जवळचा आहे। तो कुणापासूनही दूर नाही। तो मनाच्या कल्पने पलीकडचा, कल्पनेत न मावणारा, अनायासाने प्राप्त न होणारा, आयासाने प्राप्त न होणारा, आयास सुटताच प्राप्त होऊ शकणारा, निर्विकार व दुःखरहित आणि उपाधिरहित सदैव एक रस आहे। जीवनातील सारे मोह आसक्ती विरून गेलेला, दुःखरहित, विकारांच्या अभावाने दृष्टी निर्मळ झालेला ज्ञानी पुरुष स्वरूपाने जगात शोभून दिसतो। सर्व जगत कल्पना मात्र आहे। आत्मा हा सनातन व मुक्त आहे, असा प्रत्यक्ष अनुभव घेऊन ज्ञानी पुरुष लहान बालकाप्रमाणे बागडत असतो। जीवात्मा ब्रह्म आहे। भाव अभाव कल्पित आहेत, हे पक्के अनुभवाला आल्याने कसलीच कामना उरली नाही। त्यामुळे कुणाला काही सांगावे किंवा काही करावे असे ज्ञानी पुरुषाला काही उरत नाही। सर्वत्र आत्मरूप कोंदाटले आहे, ह्या अनुभूतीने ते ब्रह्म मी आहे, हे जग मी नाही, अशा विकल्पना गळून पडल्यानंतर ज्ञानी आत भरलेल्या अपार आनंदाने व तो व्यक्त करणे शक्य नसल्याने मौनावस्थेत असतो। संकल्परहित समचित्त साक्षीभावाने असलेल्या योग्याला संशय विक्षेप, एखाद्याच विषयाची एकाग्रता, एखाद्या गोष्टीचा खोल विचार, मूर्खता, सुख या दुःख, सुख वा दुःख ह्यापैकी काहीच उरत नाही। तो आत्मानंदातच मग्न असतो। राज्याधिकारी असण्यात, भिक्षावृत्तीने राहण्यात, लाभहानी होण्यात, मनुष्य समूहात किंवा निर्जन वनात राहण्यात विकल्परहित झालेल्या योग्याला काही विशेषता वाटत नाही। सगळीकडे समतोल वृत्तीने तो राहतो। स्थिरचित्त झालेल्या योग्याला धर्म, काम, अर्थ ह्यांचे काही प्रयोजन राहत नाही, व हे काम मी केले आहे किंवा हे करणार आहे अशा प्रकारचे द्वंद्व गेल्याने जीवनमुक्त योगी निरामय राहतो।
जीवनमुक्त पुरुषाची कुठलीच क्रिया स्वतःच्या संकल्पाने होत नाही आणि त्याला करण्यायोग्य कर्म शिल्लक नसते, कारण त्याला कशाचाच मोह नसतो आणि हेतू व आसक्तीशिवाय कुठलेच कर्म होऊ शकत नाही. त्याची शरीर यात्रा प्रारब्धवशच चालू असते. जीवनमुक्तांचे सर्व संकल्प नष्ट झालेले असतात, त्यामुळे त्याला कसला मोह नसतो. त्यामुळे त्याच्या दृष्टीला संसार अनुभवाला न येता ब्रह्मच अनुभवाला येते. त्याला ध्यानाची व मुक्तीचीही इच्छा नसते, कारण त्याच्या मनाला कसले स्फुरण होत नसल्याने तो आत्मानंदातच मग्न असतो. मुक्त पुरुषाला सर्वत्र ब्रह्मानुभव येत असल्याने हे विश्व पाहूनही त्याला ते जग न दिसता ब्रह्मरूपच दिसते. त्यामुळे निर्वासन झालेला मुक्त पुरुष जग पाहत असूनही पाहत नाही. ज्याने ब्रह्माला पाहिले तो ते ब्रह्म मी आहे असे चिंतन करतो. पण जो स्वतःच ब्रह्म होऊन सर्वत्र ब्रह्मानुभव घेत आहे, जो ब्रह्माशिवाय काही पाहत नाही, तो कशाचे चिंतन करणार? जो स्वतः मध्ये विक्षेप संशय पाहतो, तोच चित्ताचे हे संशय विक्षेप जावेत म्हणून चित्तरोधाचा प्रयत्न करतो. पण ज्याचे सर्व संशय विक्षेप आत्मानुभवाने मावळले आहेत, विक्षेप संशय घ्यायला मनच शिल्लक उरले नाही, तो कशाचा निरोध करणार? ज्ञानी पुरुष संशय विक्षेप रहित होऊन इतर लोकांप्रमाणेच त्यांच्यात वावरत असतो, पण त्यांच्यात अलिप्तपणे राहून तो स्वतःच कुठला विक्षेप संशय समाधी किंवा बंधन ह्याचा अनुभव घेत नाही. ज्ञानी मनुष्य स्वतः आत्मानंदात तृप्त असतो. लोकदृष्टीने तो काही करताना दिसला तरी त्या करण्यामागे काही करावे किंवा काही करू नये अशी कामना नसल्याने, वासना नसल्याने त्याने काही केले तरी ते न केल्यासारखेच असते. जेव्हा एखादे कर्म करायला येऊन ठेपते तेव्हा ज्ञानी मनुष्य ते कुरकुर न करता संतोषाने करतो. सहज समाधीत असणाऱ्या ज्ञानी पुरुषाचा प्रवृत्ती वा निवृत्तीचा कसलाच आग्रह नसतो. वासनारहित, निरालंब, स्वच्छंद, बंधनरहित असा ज्ञानी पुरुष प्रारब्धानुसार सुकलेले पान जसे वाऱ्याने स्वतःच्या इच्छेशिवाय प्रयत्नाशिवाय उडत जाते, तसा संसारात राहत असतो. ज्ञानी माणसाला कधी हर्ष होत नाही, कधी खेद वाटत नाही. तो शांत मनाने विदेह स्थितीत असतो. आत्म्यामध्ये रममान झालेल्या शांत व निर्मल चित्ताच्या ज्ञानी पुरुषाला काही टाकण्यासारखे नसते व कसलीही आशा नसते. स्वभावतः ज्याचे चित्त शून्यावस्थेत आहे, तो सामान्य संसारी माणसासारखा वागताना दिसला तरी त्याला कशाने मान वाटत नाही वा अपमान वाटत नाही. होणारी कर्मे देहाकडून होतात, शुद्ध रूप अशा माझ्या आत्म्याने ती केली नाहीत असे जो अनुभवतो तो ज्ञानी पुरुष कर्मे करूनही ती करीत नाही. कुठलेही कर्म करण्याचा आग्रह नसलेला जीवनमुक्त सहज प्राप्त कर्मे करीत असतो, पण त्यात बालिशपणा नसतो. त्यामुळे सांसारिक कर्मे करूनही त्यात लिप्त न झाल्याने त्याची वृत्ती सदा प्रसन्न राहते. नाना विचार रहित ज्ञानी मनुष्य अंतरात परमशांती अनुभवित असतो.
त्यामुळे संकल्पादी मनाचे व्यापार, बुद्धीचे व्यापार व इंद्रियांचे व्यापार तो करीत नाही. ज्ञानी माणसाला विक्षेपच नसल्याने विक्षेप निवृत्तीकरिता त्याला समाधीचा प्रयत्न करावा लागत नाही. द्वैत भ्रम नष्ट झाल्याने त्याला कुठलाही बंध असत नाही. हे सर्व जगत कल्पित आहे हे जाणून तो निर्विकार चित्त दशेत असतो. जो मनुष्य अहंकार रहित झाला तो लोकदृष्टीने कर्म करीत नाही किंवा करतो असे वाटले तरी कर्तृत्वाचा अहंभावच नाहीसा झाल्याने त्याला संकल्प विकल्पांचे स्फुरण होत नाही.